तर आम्ही आता आलोत ओल्ड गोवा चर्चला आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक वीर मुंगाचीज न्यू ब्लॉग. खूप दिवसातनं ब्लॉग करतो आहे कारण निमित्तही तसाच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी फ्रेंड सर्कलचा ग्रुप असतो आणि येस, आमच्या आयुष्यात देखील तो ग्रुप आहे आणि प्रत्येकाचा ग्रुप हा ना गोवा जाण्याचा प्लॅन करतो. काही काहींचा फसतो तर काही काहींचा होतो, पण यावेळी आमचं सक्सेस झालं आहे. तर इकडे माझे मित्रपरिवार सगळे मागे आहेत. तर इकडे झोपण्याची व्यवस्था झाली आहे आमची. करू कसं वाटतंय ग? होय, कसा वाटतोय? या आमच्या लाडक्या वहिनी या वहिनी या पोऱ्याला विनोदला आणायला मदत केली. आमचं मलेरिया पेशंट होता पण तरी तो आलाय बाबा. तर आमचा प्रवास सुरू झाला आहे. गोवा संपर्क क्रांती. चला गोवा गोवा गोवा. तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि आम्ही पोचलो आहोत राजापूरला. अजून किती तासाचा विनोद आपला प्रवास. फायनली थिरीमला आम्ही आलो. थिरीमला हॅलो वहिनी. आमची मंडळी बघा. फायनली आमची मंडळी प्रवास करून थकली. बोलली नाही कोण. संध्याकाळची वेळ झाली आहे. चायचा टाइम. पोलिया नाश्त्याला. तर आता निघालो आम्ही रात्रीच्या शॉपिंगला वाईन शॉपमध्ये. दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आम्ही सगळे जर आताच उठलो. बाहेर बघू शकता. मुलांचं काय झालं बघूया. इकडे सगळी गरम गरम चाय झालाय. हे चला स्विमिंग पूल मध्ये जा पावाला. तर निघालो आम्ही फिरायला, गोवा एक्सप्लोर करायला. आमचा अजून प्लॅन नाही कुठे जायचं काय. काय फोन घेतलात का? वे टू कलिंगड बीच. तर बीचकडे रवाना होतोय. कलिंगडकडे नाही, सॉरी, बागा बीचकडे आलो ना. सगळा चालू आहे. आता मासे पकडायला गोव्यात आमच्या भाऊंनी मासे पकडायला आणलेत, गळ वगैरे. आणि आमच्याकडे आता म्हणजे जे झिंगा कोलबी वगैरे असेल ना, चारा काही नाही लावायला.
बघू लेट्स होप भेटतोय का चारा. तिला गेलो होतो पण आम्हाला चाराच नाही कुठे भेटायला आम्हाला आणि मच्छ्या पण खायला लागत नाही. सो रिटर्न खाली आत हम निकले हमारे रूम के ओर. परिंडो कसं वाटतंय? खूप सुंदर ब्युटिफुल नेचर. रूम मध्ये पोहोचलोत आम्ही. आणि जेवणाची तयारी, घरगुती जेवण. स्विमिंग करून आम्ही आलो आहोत. बहिणींनी मॅगी बनवलेली आहे. यम्मी टम्मी. हॅलो दाजी, व्हॉट्सअप. विनोबा मॅगी टाय. एकदा बाहेरून फिरून आम्ही आलो आणि इकडे आमची पार्टी. तर इकडे मुलांची पार्टी चालू आहे. मॅच बघताय काय काय. गुड मॉर्निंग. तिसरा दिवस उन्हाळ्यामध्ये. तर इकडे काय चाललंय. तेजू शेट निघतायत, या निघाल्या. सायू आमचा अजून झोपून आहे. करिश्मा अरे कुठे जातो तू? काय ठेव स्टॉप कर ना. आता कुठे जायचं आहे काळजी आहे. काय लोकेशन? साऊथ गोव्याला चालू. आमची टॅक्सी येते आणि बघूया. ओके पार्ट ऑफ चोक. तर आम्ही निघालो आता साऊथ गोव्याकडे. टॅक्सी आम्हाला आली आहे. आता पुढचं हँडल करणे करिश्मा. कर बाय. तर आम्ही आलो आहोत आमच्या लोकेशनला. हे काय लोकेशन? डिअर जिंदगी लोकेशन. ए जिंदगी. जस्ट आता आमचं फोटोशूट कम्प्लीट झालं आहे. कुठला स्पॉट होता तो? काय तो स्पॉट मला लक्षातच नाही सगळं. डिअर जिंदगीचा तो. अजून गोव्याचा साऊथ गोव्यात पोचायला अजून 1 तास तरी जाईल मे बी. तर भूक लागली आहे तर निघालो आता मॅकडीच्या शोधात. बर्गर्स वगैरे खातो. इकडनं आहे सायू. गया आ गया. तर आम्ही आता आलोत ओल्ड गोवा चर्चला. आणि ओल्ड गोवा चर्च खूप मोठं आहे. तेरे ही दम से होगी दिल की मुराद पूरी. निघालो पुढच्या प्रवासाला. आता कुठे जाऊ आपल्याला? बालाजी टेम्पल. आम्हाला काय करता? आईस्क्रीम सांग. आईस्क्रीम तेजू तरी पण 2 आणल्या 5 पाण्या पाठवू. थँक्यू माय बॉय. आता कोणता थँक्यू सो मच लवली. भाऊ नाही घेतले. इथं सेल लागलेला. काय बी नाही. शॉपिंग काहीच नाही केली. मस्त वाटतंय. काय
मैं मार्केट मर न जाऊं कहीं, तू मुझे आजमाने की कोशिश न कर, मैं तेरे इश्क. यानं दोघांना इथं टाकून चला. पक्षी लागल्या तुम्ही कसं बोल तर आता आम्ही इकडे दोनापावला इकडे आलो आहोत आणि तर बघतोय जातोय लोकेशनवर तिकडे कसं काय वाटतं. खूप गर्दी आहे इकडे. मस्त क्लायमेट पण खूप छान आहे. ब्युटिफुल क्लायमेट. तर दोनापावला इकडे जायला 50 रुपये पर पर्सन अशी एंट्री आहे. सच अ कॉस्ट. दोनापावला. फायनली आता पोचलो. व्ह्यू ऑफ दोनापावला. चारों तरफ है मेरी चर्चे. देखो आगे. तर आम्ही फिरून आलो आहोत. गेल्या रिसेंट 24 आणले. एवढा थकलो त्या बीचवर वगैरे आम्हाला व्हिडिओ पुढचे काढताच नाही आले. कंटाळा आला. गुड मॉर्निंग. आता गोव्याचा चौथा दिवस आणि आमची पोरं उठून तयार रेडी. बाहेरचं वातावरण आज पावसाळं वातावरण आहे. सकाळपासून पाणी पडतोय. तर अशा तरी आजचा शेवटचा दिवस गोव्यामध्ये. ओ जाना, ओ जाना, दिल तेरा दीवाना, ओ जाना. तर आज आम्ही निघणार आहोत. इकडे बॅगा वगैरे आम्ही भरल्या. पोरांनो उठा चला. पण त्याच्या आधी घरगुती लाईट जेवण आम्ही केलं. आज खिचडी केली. खिचडी कोणी जेवता तिकडे. जाता वेळी आता आम्हाला जायचं होतं कलिंगड बीचला पण पाणी खूप पडतोय. आज शेवटच्या दिवशी खूप पाणी पडतोय. पण टेरेस तर छोटूने आमचं चाय आणले आज. थैंक यू छोटू. छोटू तू भी व्लॉग में आने वाला है. व्लॉग देखने का जरूर आएगा. छोटू बिस्किट नाही आहे क्या? तर लास्टचा बाय बाय रूमला. चल शायू जायचं आपल्याला आता. तर कसं वाटलं गोव्यात? दिस इज करिश्मा जर्नी. आहे पण वहिनी कसं फील करतेस? ही आमची गाडी आली आहे. साईचं कुबर आलं. आम्ही चाललो. रेल्वे स्टेशनला आम्ही पोचलो आहोत आणि 7 वाजताची आमची ट्रेन आहे. थेविम बीचला इकडे आम्ही आहोत. थेविम रेल्वे स्टेशनला. तर कॅफे आनंदन तिकडे आम्ही थांबलो आहोत. भूक लागली म्हणून थोडंसं काहीतरी स्नॅक खा तिकडे. ब्रेकफास्ट नाश्ता लाईट करू. फायनली आम्ही आमच्या ट्रेन मध्ये पोहोचलो आहोत. कोकण कन्या. फायनली आम्ही बसलो आमच्या डब्यांना. ही कसा एक्सपिरियन्स आहे? या त्यावेळी कसा एक्सपिरियन्स होता? कोकण आपली संपर्क क्रांती कशी होती गोवा? हा छान आहे. हा चांगला आहे का विनू? फर्स्ट क्लास. आता वाजले सकाळचे 4:23 आणि आम्ही आता पनवेलला पोहोचलो आहोत. हॅलो युट्यूब फॅमिली. ब्लॉग इथे एंड करतोय मी.
काल रात्री आम्ही 5ला मला वाटते पोचलो घरी. ब्लॉग एंड नव्हता केला, डायरेक्ट झोपलो. पण जातावेळी जी गोवा संपर्क क्रांती या ट्रेनमधून आम्ही गेलो ना, खूप अनहायजेनिक ट्रेन होती. म्हणजे घाण वाटलं भरपूर. नाही त्यावेळी कोकण कन्या एक्सप्रेस होती ना, ती खूप मस्त होती, क्लीन होती आणि जाम मजा आली गोवा ट्रिपला. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.